नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झाली शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक। धुळे जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेच्या वाढीसाठी पालक, शिक्षक आणि समाजसेवी संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत केले। त्याचप्रमाणे शाळांची दुरुस्ती, स्वच्छतागृहाच्या व्यवस्थेसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे देखील मंत्री दादाजी भुसे यांनी आढावा बैठकीत सांगितले। दरम्यान आजच्या या आढावा बैठकीसाठी मंत्री दादाजी भुसे, धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढेवरे, शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्यासह शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। आताच्या घडीला पालकांची जी मानसिकता आहे ती चुकीची आहे किंवा ते दोषी आहेत असं मी बिलकुल बोलणार नाही। त्याला काही प्रमाणात आम्ही पण कारणीभूत आहोत की थोडं त्यांची परिस्थिती आहे। असे पालक त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये फी भरून प्रवेश देतात। साहजिक आहे, अपेक्षा आहे की बाबा आमची पुढची पिढी चांगली शिकली पाहिजे, सवरली पाहिजे, ती मुलं पुढे गेली पाहिजे। साधारणपणे अशी अपेक्षा त्या पालकांची आहे। आता तुम्ही आमच्या डिप्लोमा कॉलेजचा उल्लेख केला, अभियांत्रिकी पदवी का, आणि आजही बघा जी मुलं मेरिट मध्ये येतात प्रत्येक पालक बोलतो मेडिकलला जर नंबर लावायचा असेल तर शासकीय मेडिकलला आमचा विद्यार्थी गेला पाहिजे। इंजिनिअरिंगला जायचं असेल कोण पण असू दे तर तो पालक बोलतो की शासकीय इंजिनिअरिंगला त्याला पाठवायचं आहे। अगदी डिप्लोमाला पण जायचं असेल तर शासकीय डिप्लोमाला मुलं पाठवतो। म्हणजे वरिष्ठ शिक्षण आम्ही फोकस प्रत्येक पालकाचा मनोगत आहे, भावना आहे, तो त्या क्षेत्रामध्ये शासकीय ते महाविद्यालय प्राधान्य देतो। आणि मग आमची बालवाडी, अंगणवाडी पासून तर हे 10वी-12वी किंवा कॉलेजेस मध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीला प्राधान्य देतो। तर याचं एक चिंतन आपल्याला सगळ्यांना मिळून करावं लागेल।